सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री स्वामी समर्थ. शाकंभरी पौर्णिमा, शाकंभरी जयंती म्हणजेच बघा पौष पौर्णिमा जेव्हा येत असते तर तेव्हाच शाकंभरी जयंती सुद्धा त्याच दिवशी असते. आणि या दिवशी बघा नवरात्र उत्सव अगदी चालू झालेला आहे. आपल्याला पौष पौर्णिमा, शाकंभरी पौर्णिमा पर्यंत सर्व काही कुळदेवीच्या सेवा करायच्या असतात. तर या दिवशी आपल्याला सर्व काही सेवेची सांगता करायची असते. म्हणजेच नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो जो की शाकंभरी पौर्णिमा, पौष पौर्णिमेला. तर बघा पौर्णिमा ही 2 तारखेला संध्याकाळी 6:52 पौर्णिमा ही चालू होत आहे. तर 3 तारखेला 3 जानेवारी 2024 दुपारी 3:32 ही पौर्णिमा संपत आहे. तर बघा शाकंभरी पौर्णिमा ही 3 जानेवारीला आलेली आहे. या दिवशी आपल्याला शाकंभरी देवीची सेवा, अर्चना, उपासना, कुळाचार करायचा असतो. आणि बघा जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की या दिवशी म्हणजेच की शाकंभरी पौर्णिमेला, जयंतीला आपल्याला 56 भोग करायचे असतात. तर ते चुकून झालं. 64 भोगाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो. तर या दिवशी अगदीच की बघा पूर्वी जॉईंट फॅमिली असायची तेव्हा मिळून ते शाकभाज्या वगैरे बनवायचे, त्यामुळे अगदीच की ते होऊन जात होतं. प्रत्येक सणवार ही तेवढ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जात असायचा. पण आता बघा अगदीच की सर्व काही सेपरेट राहतात, सर्व काही करणं शक्य होत नाही. धावपळीचं जीवन चाललेलं आहे, वर्किंग आहेत महिला, त्यामुळे अगदीच की सर्व काही सेवा करणं शक्य होत नाही. पण या दिवशी अगदीच आपल्याला कुळाचार करणं तेवढंच गरजेचं आहे. बघा शाकंभरी देवी ही आई भगवतीचं रूप आहे, पार्वतीचं रूप आहे. यामुळे आपल्याला या दिवशी सेवा, अर्चना जशा तुम्हाला जमतील त्या पद्धतीच्या करायच्या आहेत. अगदीच की बघा शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी अगदीच केंद्रात किंवा अगदीच की जिथं मंदिर आहेत देवीचं तर तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात नैवेद्य वगैरे दाखवला जातो, ओटी भरली जाते, कुलाचार केला जातो. अगदीच बघा जर तुमच्या इथं कुठे केंद्र जवळ असेल तर त्यावर रुजून जा. बघा 64 भोग तिथं नैवेद्यामध्ये ठेवले जातात. तुम्हाला सुद्धा एखादा म्हणजे नैवेद्य बनवून न्यायचा असेल तर तिथं सुद्धा तुम्ही नक्कीच बनवून नेऊ शकता. तिथं दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात शेवटच्या दिवशी सुद्धा, किंवा अगदीच कुंकुमार्चन वगैरे केलं जातं. जर शक्य असेल तर तिथं जाऊन सुद्धा तुम्ही सेवा अर्चना करू शकता. अन्नदान करण्याला या दिवशी खरंच खूप महत्व सांगितलं गेलेलं आहे. आणि जेव्हा बघा अगदीच तुमच्या जवळपास कुठं केंद्र नाहीये तर तुम्ही घरगुती कशी सेवा करू शकता किंवा कोणत्या पद्धतीचा नैवेद्य दाखवू शकता. अगदीच की आपण सर्व काही करू शकत नाही एवढं सर्व अगदी 64 भोग. अगदीच की तुम्ही बघा या दिवशी शाकंभरी जयंती, शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी अगदी सकाळी लवकर उठावं. शुचिर्भूत झाल्यानंतर आपले देवपूजा वगैरे आवरून घ्यायची. श्रीयंत्र असेल तर त्यावरती नक्कीच तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. त्याचबरोबर बघा अगदीच की तुमच्या घरात कुळदेवीचं टाक, मूर्ती, फोटो असेल त्यावरती सुद्धा तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. अगदीच की तुमच्या घरात काहीच नाहीये पण अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे तर त्यावरती सुद्धा तुम्ही आवर्जून कुंकुमार्चन हे करू शकता. अगदीच की 99 मंत्र म्हणत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. शक्य झालंच अगदीच बघा ज्यांना खरंच नवरात्रीमध्ये काही सेवा करणं शक्य नाही झालं, काही ना काही अडचणी आल्या तर तुम्ही नक्कीच की शाकंभरी पौर्णिमेला 3 जानेवारीला तुम्ही सर्व काही सेवा वगैरे करू शकता. म्हणजे दुर्गा सप्तशतीचा एक तरी पाठ तुम्ही आवर्जून करा. त्याचबरोबर बघा कुंकुमार्चन करा. अगदीच सर्वच नैवेद्य नाही शक्य झालं तरी तुम्ही अगदीच की बघा खिरीचा नैवेद्य दाखवू शकता, किंवा अगदीच तुम्हाला जर शक्य झालं तर पूर्णावरणाचा सुद्धा म्हणजे पुरणपोळीचा सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. तुमच्या इच्छेनुसार सर्व काही आहे. त्याचबरोबर येतं की या दिवशी अगदीच तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपल्या देवघरात एक तुपाचा दिवा सुद्धा आवर्जून लावायचा आहे. सायंकाळी सुद्धा अगदीच 2 तारखेला संध्याकाळी पौर्णिमा चालू होणार आहे. अगदीच 2 तारखेला सुद्धा तुम्ही नक्कीच हे करू शकता. आपल्या मुख्य दरवाजाच्या तिथं एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. 3 तारखेला सुद्धा आवर्जून अगदीच दुपारी पौर्णिमा जरी संपत असली तरी सुद्धा ती उदय स्थितीनुसार असणार आहे. त्यामुळे अगदीच की ती सूर्याने बघितलेली आहे त्यामुळे पूर्ण दिवसभर तो दिवस मानला जातो. त्यामुळे संध्याकाळी सुद्धा तुम्ही आपल्या मुख्य दरवाजाच्या तिथं तुपाचा दिवा लावायचा आहे. या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून तुम्हाला खडमीठ, गोमूत्र, हळद टाकून
आपली फरशी सुद्धा पुसून घ्यायची आहे. आपल्या मुख्य दरवाजाला सुद्धा म्हणजे उंबऱ्याला सुद्धा हळदीचं लेपन करायला विसरायचं नाहीये. त्याचबरोबर बघा किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो, त्यामुळे किचन ओटा स्वच्छ धुवायचा. त्यानंतर आपल्या किचनची म्हणजेच गॅस शेगडीची सुद्धा या दिवशी पूजा करायची आहे, कारण तिथं सुद्धा अन्नपूर्णा मातेचाच वास असतो. आणि ही जयंती म्हणजे शाकंभरी पौर्णिमा ही त्याच देवीची उपासना असणार आहे. त्याच देवीची आपल्याला बघा सेवा करायची आहे. त्यामुळे अगदीच आपला किचन ओटा सुद्धा स्वच्छ धुवायचा. आणि गॅस शेगडीची अगदीच गावाकडे असाल, तुमच्या इथं चूल असेल तर आवर्जून चुलीची पूजा करा. त्याचबरोबर गॅस शेगडी ती सुद्धा स्वच्छ धुवायची आहे. गॅस शेगडीची आपल्याला पूजा करायची आहे. स्वस्तिक वगैरे काढून घ्या. तिथं सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे की जे काही आमच्या घरात अन्नधान्य येत आहे तर अन्नधान्याची कशाचीही कमतरता घरात पडू नये यासाठी आपल्याला प्रार्थना करायची असते. या दिवशी बघा शाकंभरी पौर्णिमा खरंच खूप महत्वाची आहे. अगदीच तुम्ही नवरात्रीमध्ये काही जरी सेवा अगदीच नसेल जमली तुमच्याकडून, पण शाकंभरी पौर्णिमा ही खरंच चुकवू नका, कारण हा दिवस खरंच खूप महत्वाचा मानला गेलेला आहे. अन्नपूर्णा मातेची सेवा करण्यासाठी हा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे. कारण का तर बघा जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सर्व काही ती कथा तुम्हाला सांगितली होती. कितीतरी वर्षापूर्वी दुष्काळ पडला होता, सर्व काही माणसे मृत पडू लागले आणि तेव्हा पार्वतीने शाकंभरी देवीचा अवतार घेतला आणि बघा तिच्या शरीरातून तिने शाकभाज्यांची निर्मिती केली. म्हणजे जे काही फळं असतील किंवा भाज्या असतील तर ते सर्व काही निर्माण केलं आणि तेव्हापासून ही जयंती साजरी केली जाते. तेव्हापासून ही शाकंभरी नवरात्र साजरी केली जाते. अगदीच की आपल्या घरात कशाची अन्नधान्याची कमतरता पडू नये. त्याचबरोबर बघा शेतकऱ्यांनी सुद्धा या दिवशी आवर्जून पूजा करा. अन्नधान्याची आपल्या घरात वाढ व्हावी, ते टिकून राहावं ह्यासाठी या दिवशी पूजा अर्चना करायची असते. त्याचबरोबर बघा या दिवशी अगदीच पौर्णिमा आहे, त्यामुळे पिंपळ वृक्षाखाली सुद्धा तुम्हाला एक दीपदान करायचं आहे. तिथं जाऊन सुद्धा तुम्ही एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. 7-11 प्रदक्षिणा घालून ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा नामजप करून अगदीच दीप प्रज्वलित करायचा आणि घरी यावं. या दिवशी बघा या दिवशी तुम्ही पितरांची सुद्धा सेवा आवर्जून करू शकता. सकाळी बघा अगदीच त्यांच्या नावे दीपदान करू शकता. त्याचबरोबर सकाळी सुद्धा देवपूजेच्या आधी पितृस्तुती स्तोत्र सुद्धा आपल्याला आवर्जून पठण करायचं आहे. बघा या दिवशी अन्नदान करण्याला सुद्धा खूप सारं महत्व आहे. तुम्ही अगदीच की गरजूंना या दिवशी अन्नदान सुद्धा करू शकता. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कुळाचार करायचा आहे, म्हणजेच की आई भगवतीची आपल्याला या दिवशी ओटी भरायची आहे. अगदी जवळपास कुठं देवीचं कोणतं मंदिर असेल तिथं जाऊन अगदीच तुम्ही ओटी भरू शकता. त्याचबरोबर अगदीच घरात जरी आपल्या देवीची कुळदेवीची ओटी भरली तरी सुद्धा काही हरकत नाही. नंतर त्या साहित्याचं करायचं काय तर अगदीच ते ओटीचं साहित्य तुम्ही सर्व काही म्हणजे ओटी तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर जे ओटीमधलं तांदूळ वगैरे असतील तर ते तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता. ते घरी जरी स्वतः तुम्ही वापरलं तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये. त्याचबरोबर बघा ज्यांना खरंच काही करणं शक्य नसेल तर त्यांनी खिरीचा तरी नैवेद्य या दिवशी आवर्जून दाखवा. पौर्णिमा आहे आणि एक चूक तुम्हाला या दिवशी करायची नाहीये, जी की कोणती तर बघा पौर्णिमा आहे. अगदीच आपल्या घरात आपण कुळदेवीची 7-8 दिवस एवढी सेवा केलेली आहे, तर अगदीच की या दिवशी किंवा या 7-8 दिवसामध्ये सुद्धा घरात कटकटी भांडणं आपल्या घरात झाली नाहीत पाहिजेत. अगदीच पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरात शांतता ठेवायची आहे. बघा जेवढं घरात शांतता स्वच्छता असते तेवढंच आपल्या घरात अष्टलक्ष्मीचा वास राहून घराची देखील भरभराट होत असते. त्यामुळे आवर्जून बघा या दिवशी जे काही नियम आहेत तर ते पालन करा. आणि या दिवशी आवर्जून बघा काही काहींना खूप सवय असते की मांसाहार कोणत्याही दिवशी करतात, अगदी पौर्णिमेला सुद्धा. अगदीच या दिवशी आवर्जून मांसाहार करू नका. म्हणजे बघा काहींच्या घरात कोणतेही दिवस पाळले जात नाहीत, कधीही मांसाहार केला जातो, पण नवरात्रीचा दिवस आहे आणि पौर्णिमा आहे त्यामुळे आवर्जून की हा नियम पालन करा. घरात मांसाहार करू नका, मोठ्यांचा आदर करा, निंदा वगैरे कोणाची करू नका. त्याचबरोबर बघा सर्व काही सेवा वगैरे आवरून झाल्यानंतर आपल्याला आरती सुद्धा करायची आहे. शक्य झालं दुर्गा सप्तशतीचा वगैरे पाठ करा, कुंकुमार्चन करा. जे काही सेवा अगदीच
खरंच सर्वांना जमतील असं नाही, पण करण्याचा प्रयत्न करा. छोटी छोटी गोष्ट सुद्धा आपल्या आयुष्यात आनंद घेऊन येत असते. बघा, कुळदेवीची सेवा तर अशी आहे की तुम्ही जेवढी कराल ना तेवढी कमीच आहे. बघा, जेवढी आपल्या घरात कुळदेवी कुलदैवताची सेवा केली जाते, घरात कशाचीही कमतरता पडत नाही, त्याही पेक्षा घराची भरभराट होत असते. त्यामुळे सांगते, आवर्जून सेवा करायला विसरू नका. आतापुरतं एवढंच. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.